रेडी स्टार्ट. कदाचित कोणतंच नियंत्रण नसल्यामुळे भारतीय न्यायपालिका रसातळाला गेलेली असू शकते. कदाचित इतर देशांच्या मानाने खूप चांगली असू शकते. कदाचित इतर अन्य संस्थांपेक्षा बरबटलेली असू शकते. देशात न्याय आहे अशी सर्वसाधारण जनभावना केवळ एक चालत आलेली प्रथा म्हणून जिवंत असावी. तसं न्यायपालिकेच्या बाबतीत संस्था विथ डिफरन्स नावाचा काही प्रकार नसावा. मला येथे विक्षिप्त म्हणजे चांगल्या, वाईट, लॉजिकल, इलॉजिकल, परस्पर विरोधी, आपल्याच अन्य न्यायालयाच्या वा बेंचच्या विरोधी, संविधान विरोधी, देशविरोधी इत्यादी घटना अभिप्रेत आहेत. परिच्छेद. आदर्शतः न्यायाधीशांच्या वर्तनांच्या काय सीमा आहेत नि त्या पाळल्या जातात का? त्यांच्या गुन्ह्यास कशी शिक्षा होते? चुकीचे उत्तरदायित्व ते कसे नि कोणाला रिपोर्ट करतात? त्यांची संस्थाच ठीक आहे का? त्यांची निवड कशी होते? ते निष्पक्ष आहेत हे ठरवायला कोणती चाचणी होते? परिच्छेद. आरोप प्रत्यारोप, पुरावे, साक्षीदार, वकील, वाद, कायदे, संविधान हे सगळे तेच असले तर न्याय द्यायला न्यायाधीश का लागतो? वा कोणत्याही न्यायाधीशाकडून तोच निकाल आला पाहिजे, मग तो का येत नाही? परिच्छेद. न्यायाधीशांना ज्या विषयावर न्याय द्यायचा आहे त्या विषयाचं सखोल ज्ञान असतं का? कोणत्याही तज्ज्ञाचे मत घेताना विषय योग्य निवडला आहे का? पार्श्वभूमी नीट माहिती आहे का? सर्व संभावनांचे निष्कर्ष काय काय असू शकतात? तज्ज्ञाच्या चाचणीच्या रिलायबिलिटीचे ज्ञान त्यांना असते का? परिच्छेद. केसेस कशा हाताळाव्यात याचे लॉजिस्टिक्स सांभाळायचे ज्ञान जजांना का नसते? सर्व पक्ष, सर्व तयारी एकत्र करून केसेस हातासरशी का करत नाहीत? सारे निकाल जज स्वतःच्या हाताने टाईप करतात का? पेंडन्सी पाहता जजेस शिफ्टमध्ये काम का करत नाहीत? जज ज्या शिक्षा देतात त्या इतक्या अबसर्ड का असतात? 1000 कोटींचा फ्रॉड करणारास 10,000 रुपये दंड आणि काही वर्ष जेल. सरकारने मला जेलमध्ये घालून माझ्यावर अन्याय केला आहे असे म्हणण्याचे स्वातंत्र्य गुन्हेगारास असणे किती विचित्र आहे. याला सजा नको का? न्याय मागण्यासाठी वरवरच्या जजेसकडे जाण्याचे लॉजिक काय? ते काय शिक्षण आहे का मोठाल्या शहरातल्या शाळेत नीट मिळते? आणि असेच असेल तर भारतीय सर्वोच्च न्यायालयात हारलेले खटले लंडन वा न्यूयॉर्क वा स्वित्झर्लंडमध्ये न्यावेत. खालच्या जजने चूक निर्णय दिला म्हणून त्याला कोणती शिक्षा होते? त्याला कोणते ट्रेनिंग मिळते? परिच्छेद. कोणत्याही राष्ट्राची न्यायव्यवस्था ही त्या त्या राष्ट्राच्या उत्कर्षाचे महत्त्वाचे अंग असते. प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंत धर्मग्रंथ व रूढी परंपरेवर आधारित न्यायव्यवस्थेत ब्रह्मसभा हे महत्त्वाचे अंग होते.
त्यानंतर बहमनी काळात ब्रह्मसभेची जागा काझी या संस्थेने घेतली. बहमनी कालखंडाच्या अखेरीस परगणा गौत दिवाण स्वरूपाची न्यायव्यवस्था प्रसिद्धीस येऊन मराठे काळात तिने न्यायदानात महत्त्वाची भूमिका बजावली. दिवाण संज्ञेत काझी, मोकाशी, हवालदार, मजालसी इत्यादी शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असे, तर गोत संज्ञेत परगण्याचे देशमुख, देशपांडे, वतनदार, मिरासदार, बारा बलुतेदार यांचा समावेश असे. धार्मिक वादांबाबतचा न्यायनिवाडा मात्र ब्रह्मसभेमार्फतच होत असे. ब्रह्मसभेत स्थानिक व क्षेत्राचे विद्वान ब्राह्मण, वैदिक पंडित, मीमांसक, पुराणिक, ज्योतिषी यांचा समावेश असे. परिच्छेद शिवकाळात वरीलप्रमाणेच न्यायव्यवस्था होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी काझीचे महत्त्व संपुष्टात आणून न्यायसंस्थेत राजमंडळाचा समावेश केला. महाराजांनी राज्याभिषेकानंतर या राजमंडळात न्यायाधीश व पंडितराव या 2 पदांचा समावेश करून धार्मिक बाबतीतले वाद पंडितरावांच्या अखत्यारीत व इतर सर्व बाबतीतले निवाडे न्यायाधीशांच्या अधिकाराखाली आणून न्यायव्यवस्थेत सुसूत्रता आणली. मराठेकालीन न्यायव्यवस्थेत 1708 नंतर पंचायत व गोतसभा या पद्धती प्रसिद्धीस येऊन मजालसी पद्धतीचा ऱ्हास होत गेला. यानंतर अगदी मराठेशाहीच्या अस्तापर्यंत न्यायदानात पंचायत व गोतसभा हेच महत्त्वाचे अंग बनले. गोत या संज्ञेत परगण्याचे गोत, कसवा किंवा पेठेचे गोत, या खेड्यातील गोत असे 3 भाग पडले. गोतांमार्फत न्यायदान होताना वादातील पक्षकारांस स्वतःहून पंच निवडीचा अधिकार होता. गोतांकडे न जाता थेट राजदरबारात परस्पर तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीस गोतामार्फत इन्साफ करून घ्यावा असे म्हणून परत पाठवले जाई. गोत व पंचायतमार्फत न्यायदान होताना सरकार किंवा राजाचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होत नसे. त्यामुळे वादाची निपक्षपाती चौकशी होऊन योग्य निवाडा होत असे. मराठेकालीन न्यायासनासमोर प्रामुख्याने पाटीलकी वतन, वृत्ती वतन, वाटणी, वारसा हक्क, दत्तक विधान, 2 गावच्या सीमा इत्यादी संदर्भातल्या वादांबाबत निवाडे झाल्याचे दिसते. परिच्छेद गोतांसमोर वाद गेल्यानंतर प्रथम दुसऱ्या पक्षकारास गावातील महार, रामोशी किंवा नाईकवडीच्या मार्फत बोलावून घेतले जाई. काही अपरिहार्य कारणास्तव संबंधित पक्षकार उपस्थित राहू शकत नसल्यास गोतांच्या संमतीने त्याचा बिरादर म्हणजे भावकीतील किंवा एखादा नातेवाईक त्याची बाजू गोतांसमक्ष मांडत असे.
त्यानंतर ठराविक दिवशी न्यायसभा भरवून त्यासमोर दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेऊन त्यांच्याकडून लेखी स्वरूपात तक्रीरा व करिना जबानी घेतल्या जात असे.